नमस्कार. महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती आहे आणि बळीराजाला बळ देण्याची गरज आहे. त्यासाठी आपण फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, टेलिग्राम अशा बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना मदत करण्याचं आवाहन करतोय आणि स्वतःही त्याच्यामध्ये मदत करतोय. तुम्ही तसंच करा. आपल्या परिवारातून सुद्धा त्यांना आपण बळ द्यायला हवं. आपल्यापैकीच कोणीतरी असेल, तो त्याचा पीडित सुद्धा असू शकतो. म्हणूनच सर्वांपर्यंत, सर्वांच्या सोबत आपल्या फक्त आशा नसायला हव्यात, आपले फक्त आशीर्वाद नसायला हवे, तर पूर्णपणे सहकार्य असायला हवं. चला तर मित्रांनो, विषयाला सुरुवात करूया. आजचं जे थंबनेल आहे ते तुम्ही पाहिलं असेल. ते म्हणजे नेहमीच आपण शिक्षक भरतीवरती बोलत असतो, परंतु याच्या संदर्भात अल्पसंख्याक शाळा असो, आश्रमशाळा असो, समाज कल्याण विभागातल्या शाळा असो किंवा शिक्षकेतर कर्मचारी भरती असो, या संदर्भात आजकाल बऱ्याच अफवा सुद्धा पसरत आहेत. आणि शिक्षक भरती 2025 ची असो, 2022 ची असो किंवा 2017 ची असो, याच्या संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या मागण्या, त्याच्यामध्ये कंत्राटी भरती, त्याच्यामध्ये पेसा क्षेत्रातली भरती, त्याच्यामध्ये जे काही आदिवासी बहुल जे जिल्हे आहेत त्याच्यातली रखडलेली भरती, 100% पदभरतीचा प्रस्ताव, संच मान्यतेचं सध्याचं स्टेटस, अशा बऱ्याच विषयांवरती बऱ्याच अफवा सध्या आहेत. त्याच्यावरती सुद्धा आपण पर्दाफाश करणार आहोत आणि वास्तव सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शमाणे, शिक्षकांच्या हक्कासाठी नेहमीच सतर्क असताना तुम्ही सुद्धा अशीच सहकार्य करायचं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. फटाफट जॉईन करा, लाईक करा, सर्वांना पाठवा. कारण मागितल्याशिवाय काही मिळत नाही. हा आपला इतिहास नाहीये, हा आपला आता भूगोल झालाय आणि आता आपल्याला इतिहासावरती दुर्लक्ष न करता भूगोलावरती नक्की आपली पुढची कूच असणार आहे. कारण एकच प्रत्येकाचं ध्येय आहे, मला शिक्षक व्हायचंय. येस, तुम्हालाही शिक्षक व्हायचंय, परंतु हे शिक्षक होत असताना सध्या सर्वात मोठा अडसर आहे तो म्हणजे सध्याची संच मान्यता. 2025च्या भरतीबद्दल बोलायचं झालं तर, 2022च्या भरतीबद्दल बोलायचं झालं तर अर्थातच माजी सैनिकाचा राऊंड, कन्व्हर्टेड राऊंड आणि रिक्तापात्र गैरहजर राऊंड, आणि 2017च्या भरतीबद्दल बोलायचं झालं तर मात्र माजी सैनिकचा रखडलेला राऊंड. बरं, ज्यांचा राऊंड कोर्टाच्या निकालाने रिक्तापात्र गैरहजर माजी सैनिकचा राऊंड लागला तरी सुद्धा अजून त्यांनाही नियुक्त्या मिळालेल्या नाहीयेत. म्हणजे संघर्ष आहे तो कुणालाच संपला नाहीये. आज शिक्षण सेवक म्हणून जे लागलेले आहेत ते जरी लढत असले, शिक्षण सेवक रद्द करा, कालावधी रद्द करा, त्यांचं काय होणार आहे ते सुद्धा मी सांगणार आहे. आणि अर्थातच जेवढ्या काही न्यूजवरती किंवा जेवढ्या काही व्हॉट्सअप ग्रुपवरती जे कोणी शिक्षक भरतीसाठी काम करणारे किंवा तुमच्या आमच्यापैकी जे कोणी इन्फॉर्मेशन शेअर करतात, आपल्यातले मस्त बहादर काय करतात, त्याचा स्क्रीनशॉट काढतात आणि तो मला पाठवतात पर्सनली, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून किंवा ईमेलच्या माध्यमातून, आणि मला विचारतात की मॅडम हे खरं आहे का. आता अर्थातच मी शिक्षक आहे, तुमच्या सोबत सद्भावना सगळ्यांच्या सोबत आहे, कुणाला ट्रोल करायचं नाहीये, त्याच सोबत मी वकील सुद्धा आहे. त्यामुळे खरी मला बाजू मांडणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून बऱ्याच विषयावरती बोलणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु शिक्षक जर व्हायचं असेल, नादी जर लागायचं असेल तर मात्र तुम्हाला ही गोष्ट डोळे उघडे ठेवून ऐकावी लागेल. आणि जर तुम्हाला नादच सोडायचा असेल तर यू कॅन स्किप द व्हिडिओ अँड यू कॅन गो अहेड. येस मित्रांनो, सर्वप्रथम हे लक्षात घ्या, नुकतीच जी आत्ताची बातमी जी सोशल मीडियाच्या माध्यमातून जी व्हायरल होत होती ती म्हणजे आय थिंक पुढारीच न्यूजपेपरला आली, बरेच बाकी न्यूजपेपरला आले की शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा, टेट 2022च्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात रिक्तापात्र गैरहजर राऊंड होऊन घेण्यात यावा. या संदर्भात उच्च न्यायालयानं कोर्टानं शिक्षण विभागाला नोटीस पाठवलेली आहे. तर त्याच्या संदर्भातलं काय, तर मित्रांनो याच्या संदर्भात मी सुद्धा फॉलोअप घेतलेला आहे आयुक्त कार्यालयामध्ये आणि त्याचबरोबर मंत्रालयामध्ये सुद्धा. तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्यापर्यंत अशी कोणतीही नोटीस आलेली नाहीये. त्यामुळे मित्रांनो, कदाचित ती नोटीस न्यायालयानं पाठवलेली असेल, अजून शिक्षण विभागाकडे मिळाली नसेल, परंतु जरी ती नोटीस आली नाही आली तर हा राऊंड होऊ शकतो का, त्याच्यावरती सुद्धा आपण बोलणार आहोत. त्याचबरोबर माजी सैनिकाच्या ज्या हक्काच्या 2022च्या पहिल्या टप्प्यातल्या 484 जागा आहेत त्या सुद्धा काय होतील, कारण त्याच्या संदर्भात सुद्धा आपण शिवनेटी फाउंडेशनच्या माध्यमातून पाठपुरावा करतोय, ते सुद्धा समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. 2017च्या भरती 50% मागासवर्गीय कपात आहे, त्याच्या संदर्भात विचारल्यानंतर ते असं सांगतात की कोर्टात केस आहे, परंतु रिक्तापात्र 2017चा जो राऊंड लागला त्यांना आजही नियुक्त्या मिळालेल्या नाहीयेत.
आणि त्यांच्या नियुक्त्या तशाच रखडत पडलेल्या आहेत, तर त्यांनी सुद्धा एकच काम करा की शिक्षण मंत्र्यांचं तुम्ही डायरेक्ट थेट भेट घ्यायची आहे. बाकी इथं तिथं तुमचं काही होणार नाही, त्याला दबावटच असायला हवा. 2017च्या माजी सैनिकच्या राऊंडचं काय, तर मित्रांनो त्याच्या संदर्भात असं 2017ची शिक्षक भरती बंद करा असा प्रस्तावच म्हणजे टॅबच बंद करा. पोर्टलवरती तुम्ही गेलात maharashtrateachers.recruitment.org याच्यावरती तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल की तिथे तुम्हाला 2017चा टॅब दिसतोय. तर तिथं गेल्यावरती तुमच्या 100% असं वाटेल की 2017ची भरती अजून आहे. तर मित्रांनो ही भरती बंद करण्यात यावी असं आयुक्त कार्यालयातून शिक्षण विभागाकडे मंत्रालयात प्रस्ताव पाठवण्यात आलाय. त्यामुळे तो राऊंड होईल की नाही याच्याबद्दल साशंकता आहेच. 2022च्या भरतीबद्दलचं काय, 2022चा रिक्त पात्र गैरहजर राऊंड शासनाला शालेय शिक्षण विभागाला कोणताच राऊंड घ्यायचा नाहीये, कारण 2025ची भरती झालेली आहे. आता त्याच्यानुसार वेगवेगळ्या मागण्या आहेत. समांतर आरक्षण असेल, एनसीएल असेल, त्याच्यासाठी मुदतवाढ असेल किंवा बऱ्याच अजून विषयांना बऱ्याच जागा नाहीयेत किंवा त्यांना आतापर्यंत संधी मिळाली नाही, अशावरती काम चालू असताना त्यांना 2022ची पहिली गोष्ट कोणताही राऊंड घ्यायचाच नाहीये. पण तो 2022चा रिक्तापात्र गैरहजर राऊंड व्हायला हवा, कारण त्यांच्या हक्काच्या जागा आहेत, परंतु तो घ्यायचाच नाहीये त्यांना, हेही तितकंच खरं आहे. कारण एक पत्रक प्रत्येक झेडपीला सध्या काढलेलं आहे की शिक्षक भरतीच्या 3ऱ्या टप्प्यासाठी संच मान्यता पूर्ण करून बिंदू नामावली रोस्टर तपासणी पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्याला जवळपास 1-2 महिने लागतात, परंतु यांनी तारीख मात्र 1 महिन्याचे वेळ फक्त दिलेला आहे. सध्या पूर्व परिस्थिती आहे, त्यामुळे याच्यामध्ये 2-3 महिने अजून एक्स्ट्रा वाढणार आहे, तुम्ही काळजी करू नका. तरी सुद्धा त्याच्या संदर्भात सुद्धा आपण चॅनलवरती माहिती दिलेली आहे की तो 3रा टप्पा नाहीये, तर ती 3री शिक्षक भरती आहे. याच्या संदर्भात मी लाईव्ह रेकॉर्डिंग या चॅनलवरती टाकलं होतं, तेही तुम्ही पाहिलं असेल, नसेल तर एकदा फक्त पाहून घ्या. तर मित्रांनो याच्यामध्ये फक्त माजी सैनिकचा राऊंड आहे, तो त्यांना लावावा लागणार आहे नियमानुसार. मग 2017चा असो 2022 असो त्याच्या साठी आपल्या शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय. जर तुम्हाला करायचे असेल तर मला तुम्ही मेसेज करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये balusha.sb@gmail.com मेल आयडी सुद्धा दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला मी ते लेटर पाठवेल आणि तुम्हाला त्याच्या पद्धतीने तुम्ही सुद्धा याच्या संदर्भात फॉलो करू शकता. आणि हो, याच्या संदर्भातलं ज्या काही आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून 2022-25च्या शिक्षक भरती संदर्भात ज्या काही मागण्या केल्या त्याचं पत्रक आहे, तो आयुक्त कार्यालयात पोहोचलेला आहे आणि आयुक्त साहेबांना सुद्धा आपल्याला भेटायचं आहे. नेक्स्ट वीकमध्ये किंवा नेक्स्ट टू नेक्स्ट वीकमध्ये नक्की आपण त्यांना भेटून त्याच्या संदर्भातली प्रत्येक आपण जी मागणी केलेली आहे त्याचं उत्तर आपण त्यांना मागणार आहे. जर तुम्हाला ते मागणी पत्रक हवं असेल, आणि अर्थातच आपण एकटे लढणार नाही, तुम्हाला सुद्धा आमदार खासदारांना ही आपल्या शिक्षक भरती संदर्भातली मागणी करायची आहे. आपण ते लेटर पाठवणार होतो, परंतु सध्या आपण थांबतोय कारण पूर्व परिस्थिती आहे. आमदार खासदारांनी सध्या त्यांना शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे, त्यामुळे थोडंसं आपण थांबतोय. येत्या काळामध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती ते लेटर पाहायला भेटेल आणि त्याच्यानुसार आपण प्रत्येकाला ते लेटर द्यायचे आहे. जशी तुमची मागणी असेल किंवा दुसरी कोणती मागणी असेल तर मला तुमचा ड्राफ्ट पाठवा, मी तुम्हाला लेटर हेड बनवून ती मागणी हे करून तुम्हाला नक्कीच पाठवून देते. तर मित्रांनो आता आपण या विषयावरती आलेलो आहोत की 2022ची भरती सध्या त्याचं समजेलच. आता 2025च्या भरतीमधल्या वेगवेगळ्या मागण्या आणि त्याच्या संदर्भातल्या अफवा. मित्रांनो 2025च्या शिक्षक भरतीमधला जो सर्वप्रथम आहे तो म्हणजे 100% पदभरतीचा प्रस्ताव. आता मला कालच एक कोणीतरी स्क्रीनशॉट पाठवला की 100% पदभरतीची फाईल मॅडम मंत्रालयात पाठवण्यात आलेली आयुक्त कार्यालयातून. तर मित्रांनो हे लक्षात घ्या, आयुक्त कार्यालयातून 100% पदभरतीची फाईल मंत्रालयात आज पाठवण्यात आलेली नाहीये. ती अगदी 2रा टप्पा सुरू होण्याच्या पूर्वी इथून पुढे 100% शिक्षक भरती करण्यात यावी, तो फाईल मंत्रालयात पाठवण्यात आलेली आहे. आणि ती फाईल कितीतरी वेळा वित्त विभागाकडे मंत्रालयात जो शिक्षण विभाग आहे मंत्रालयाचा ते फॉलोअप घेतात आहे, परंतु त्याच्यावरती अजूनही सही झालेली नाहीये. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. तुम्ही जर शिक्षक असाल तर तुम्ही सुद्धा करू शकता. कारण याच्यातलं एक उदाहरण म्हणून सांगते की सारथी भाटी महाज्योतीमध्ये PhD जे उमेदवार करतात त्यांच्या फेलोशिपसाठी सुद्धा असंच होतं. कितीतरी वेळा उमेदवार अजितदादांना भेटले, शेवटी त्यांना ती फेलोशिप मंजूर झाली. त्या लढ्याची साक्षीदार मी आहे. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने फक्त लेटर हेड हवं असेल तर मला मागा किंवा कोणाचंही लेटर हेड वापरा. प्रश्न तो नाहीये तुम्ही कोणाचं वापरता, प्रश्न हा आहे की मुद्दा लागला पाहिजे. कारण काय आहे की चुकीच्या मुद्द्यावरती काम होताना दिसतंय आणि त्याच्यावर मी कोणाला चूक म्हणणार नाही, फक्त काय करायचं एवढं मात्र सांगेल. येस, हे सगळं होत असताना आता त्याच्या संदर्भात आपण फॉलोअप घेतच आहे. या संदर्भात पवित्र पोर्टलद्वारे जी भरती होणार आहे त्याच्यामध्ये एनसीएल संदर्भात जी मुदतवाढ आहे ती सुद्धा बऱ्याच उमेदवारांची मागणी आहे. तर मित्रांनो त्याच्या संदर्भात आपली शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून फॉलोअप चालू आहे आणि तुम्हाला ती मुदतवाढ मिळेल
शासनाचे बरेच GR आहे, शुद्धीपत्रक आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, त्याच्या टेन्शनमध्ये तुम्ही राहू नका. सध्या बरंच आहे आयुष्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं. त्याच्या संदर्भातलं फक्त एकच नाही, NCL नाही तर अनाथ आहेत, अपंग आहेत, EWS आहे, किंवा आता सध्या जी कम्युनिटी आहे त्यांना जे काही नवीन रिझर्वेशन मिळत आहे त्यांना सुद्धा सध्या येणाऱ्या काळामध्ये टॅब उपलब्ध व्हायला हवा. आणि त्याच्यामुळेच खेळाडू असतील, प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, अशा बऱ्याच उमेदवारांना सध्या त्याच्यातून दिलासा मिळणार आहे. त्यामुळे ते येतील म्हणून आमच्या जागा कमी होतील का असा अजिबात सुद्धा विचार करू नका, कारण शेवटी ही नोकरी आहे ती नशिबाची नोकरी आहे. प्रयत्न आपण 99% करतो, 1% डेस्टिनी विल डेफिनेटली, युअर लक विल डेफिनेटली वर्क. त्यामुळे त्याच्या संदर्भातला हा मुद्दा नाहीये. आता जो महत्वाच्या 2025च्या शिक्षक भरतीमधल्या अजून काही अफवा आहेत की कंत्राटी शिक्षक भरती काम करतात आहे, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमधले काम करतात आहे, मग त्यांना काढण्यात यावं आणि आम्हाला घेण्यात यावं. मित्रांनो, हे लक्षात घ्या, सध्या विद्यार्थ्याला शिक्षक ही शालेय शिक्षण विभागाची प्रायोरिटी आहे. त्यामुळे पहिल्यांदा त्यांना शिक्षक देणं गरजेचं आहे. जिथं जिथं कंत्राटी शिक्षक भरती होते, पेसा क्षेत्रामध्ये किंवा नॉन पेसा क्षेत्रामध्ये, त्यांची अक्षरशः देयकं किती देण्यात यावी, 60% शासन देणार आहे, 60% त्यांना, 40% त्यांना स्थानिक स्तरावरून द्यायचं आहे. त्याच्यासाठी सध्या त्यांचं पत्रक सुद्धा निघालेले आहेत, पैसे सुद्धा पोहोचलेले आहेत. आणि तुम्ही कशासाठी बोलताय, मला एकच तुम्हाला सांगायचं की सध्या जे कंत्राटी शिक्षक भरलेले आहेत ती सध्या त्यांची गरज आहे. परंतु येत्या काळामध्ये शिक्षक भरती करत असताना, पोर्टलद्वारे भरती होत असताना कायमस्वरूपी शिक्षक भरण्यात यावा ही मागणी वास्तविक वाटते. परंतु कंत्राटी शिक्षक भरती करू नका ही चुकीची आहे, कारण पोर्टल शिक्षक भरती एवढी चित्रविचित्र आहे की याचा कोणताही रोडमॅप नाहीये. रोडमॅप नेण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि रोडमॅप नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षक देणं RTAच्या नियमानुसार, NEP नुसार हे गरजेचं आहे. त्याचमुळे त्यांना आज तिथं शिक्षक उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे तिथं सुद्धा आपली कायमस्वरूपी भरती व्हावी याच्यासाठी विचार करणं गरजेचं आहे. परंतु ती भरती करू नका ही मागणी चुकीची आहे. जेव्हा पोर्टलवरील शिक्षक येणार आहेत तेव्हा मात्र तुम्हाला तिथे घेतलं जाणार आहे. त्याचं कारण असं आहे की नुकतंच उच्च न्यायालयाचं एक जजमेंट आलेलं आहे, त्याच्यानुसार ज्यांची सेवा 10 वर्षापेक्षा कमी आहे, शिक्षकेतर कर्मचारी असो किंवा शिक्षक भरती असो, त्यांना मात्र इथं कंटिन्यू केलं जाणार नाही. त्याच्या अगोदर त्यांची पूर्णता इथून पुढे शहानिशा केली जाईल. बॅकडोर एंट्री बद्दल आपण बोलत होतो, त्याच्या संदर्भातला हा तडाखा जबरदस्त शालेय शिक्षण विभागाला उच्च न्यायालयानं बसलेला आहे. म्हणूनच संविधानावरती विश्वास ठेवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणामृतावरती चालून आपण पुढे जाणार आहोत. त्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका. त्याचबरोबर आता जेव्हा आपण या संदर्भात विचार करत असतो, त्याचबरोबर पेसा क्षेत्रातील भरती जी सध्या तिथं कंत्राटी शिक्षक भरती चालू आहे, बऱ्याच ठिकाणी चालू आहे. मित्रांनो, त्याचा तुम्ही लाभ घ्या. मला असं वाटतं सध्या तुम्ही हे नका विचार करू की सध्या पेसा क्षेत्रातली भरती आहे, तिथं कंत्राटी आहे, अरे मित्रांनो, तुम्ही नाही गेला तर दुसरं कोणतं जाईल. सध्या बेरोजगार राहण्यापेक्षा काही ना काही आपल्याला म्हणजे सोर्स ऑफ इन्कम सुद्धा होतो आणि अनुभव सुद्धा येतो. त्याच्यामुळे जिथं तुम्हाला संधी असेल तिथं तुम्ही जॉईन व्हा. राहिली गोष्ट मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींची, मित्रांनो, त्यांना त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते दर 11 महिन्यांनी रिन्यू केलं जाणार आहे. 3 वर्ष झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये ट्रान्सफर केलं जाणार आहे. त्यामुळे कदाचित मी हे बोलते खरं होईल खोटं होईल आय डोंट नो, परंतु त्यांना कंटिन्यू केलं जाऊ शकतं आणि त्यांना काढा आणि आम्हाला घ्या अशी कोणी मागणी केली तरी सुद्धा त्यांच्या संदर्भात काहीच होणार नाहीये. तुम्ही स्वतः लाडक्या बहिणींचं बघा, इतकं डोईझड झालं तरी सुद्धा सरकारने ते घोंगडं आहे भिजतच ठेवलेलं आहे. KYC करू द्यात, काही करू द्यात, लाडक्या बहिणींना त्यांना पैसे पुढच्या 5 वर्षापर्यंत देणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीने ते मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना कंटिन्यू करणार आहेत. परंतु कंत्राटी भरतीवरती अजून एक मोठा एक सध्या एक त्याच्यावरती सोल्युशन आहे. सध्या नगरपालिका, ZP तर ज्या नगरपालिका आहेत, महानगरपालिका, तिथं मात्र 100% पदभरती करण्याची मागणी आपल्याला करायला हवी आणि ती जर आपण केली तर पोर्टलद्वारे तिथं जागा भरल्या जाऊ शकतात. कारण तिथं मोठ्या प्रमाणात कंत्राटी शिक्षक भरलेले आहेत. पेसा क्षेत्रामध्ये जी काही सध्या कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती चालू आहे, परंतु न्यायालयाच्या अधीन राहूनच जेव्हा पोर्टल सुरू होईल तेव्हा मात्र तुमच्या पदं आहेत ती मात्र पोर्टलद्वारे भरली जाणार आहेत असं शिक्षण विभागानं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जे 6 आदिवासी बहुल जिल्हे आहेत, जवळपास 9 आहेत, परंतु जास्तीत जास्त 6 आहेत, त्याच्यामध्ये रायगड, पालघर असे बरेच जिल्हे येतात. त्याच्यामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पोर्टलद्वारे शिक्षक भरती होणार आहे. शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये थोड्याशा जागा भरल्या, परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या जागा फ्रीज करण्यात आल्या होत्या. कारण SC-BC आरक्षण आल्यामुळे त्यांना मार्गदर्शन मिळालं नव्हतं की कशा पद्धतीने पदभरती करण्यात यावी आणि त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात तिथे जागा नाही आल्या. 2025 मध्ये त्या जागा मात्र तुमच्यासाठी खुल्या होणार आहेत आणि तसं पत्रकही माननीय महेश पालकर यांनी काढलेलं आहे की लवकरात लवकर संच मान्यता पूर्ण करून तुम्हाला
तुम्हाला ते पूर्णता करायचं आहे. त्याचबरोबर ज्या आश्रमशाळा आहेत तिथं सुद्धा आतापर्यंत जे शिक्षक काम करत होते त्यांची अशी मागणी होती की आम्हाला कंटिन्यू करण्यात यावं, परंतु शिक्षक भरती किंवा शिक्षकेतर कर्मचारी भरती नुकताच शासनाचा निर्णय आलेला आहे. त्याच्यानुसार उच्च न्यायालयानं त्यांना सांगितलेलं आहे की 10 वर्ष जरी झाली असली तरी तुमची जर फुल फ्लेश जर नियुक्ती म्हणजे जी काही क्लिअर व्हॅकन्सीवरती जर केलेली नसेल तर मात्र तुम्हाला तिथं त्या सेवेवरती क्लेम करता येणार नाही. आणि ही जी आश्रम शाळेवरची भरती आहे सध्या अजून एकदा कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेली आहे, परंतु इथं पोर्टलद्वारे शिक्षक भरती भरण्यात यावी याच्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि आमदार खासदार यांच्याकडे पाठपुरावा केला तर इथं होऊ शकतं. समाज कल्याण विभागातली भरती असेल ते मात्र आपण या पोर्टलद्वारे भरता येणार नाही, परंतु त्याचबरोबर जे डीएड महाविद्यालय आहे त्याची भरती मात्र पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एमपीएडचे कला, क्रीडा, कार्यान्वयन यांच्या सुद्धा जी पदं आहेत येत्या काळामध्ये पोर्टलद्वारे भरण्यात येणार आहेत. एवढी जरी भरती पोर्टलद्वारे होणार असली तरी जागा किती येणार आहेत हा मात्र तुमचा क्वेश्चन असेल. आणि हा जर क्वेश्चन असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करतोय. संच मान्यतेवरती येण्यापूर्वी एकच सांगेल की शिक्षकेतर कर्मचारी भरती, शिक्षकेतर कर्मचारी भरती जवळपास 13 वर्ष रखडलेली असताना आता कुठं उच्च न्यायालयाने आदेश दिले होते शिक्षकेतर कर्मचारी भरती करण्याची, परंतु त्याच्यामध्ये अजून एक मोठा खोडा घालण्यात आलेला आहे. तो म्हणजे आता शासनाने सांगितलेलं आहे की पहिल्यांदा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सुद्धा समायोजन करा आणि मग जर पद राहिली तर तिथून पुढे ती त्यांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी. मित्रांनो, ऑलरेडी शिक्षकेतर कर्मचारी भरती पोर्टलद्वारे नव्हतीच करणार, ते कंत्राटीच पद्धतीने करणार होते, परंतु ते सुद्धा करावी लागू नये म्हणून शासनाने अजून एक त्याच्यामध्ये खोडा घातलेला आहे. थोडक्यात काय, शासनाकडे पैसे नाहीत त्यामुळे त्यांचा कुठून ना कुठून हा मार्ग काढण्याचे भन्नाट आयडिया ते घेऊन येतात आहे. परंतु शिक्षकेतर कर्मचारी भरती व्हायला हवं असं जरी आपल्याला वाटत असलं तरी इतकंसं साधं सोपं राहिलेलं नाहीये. बरेच आपले उमेदवार आहेत या सोशल मीडियाच्या माध्यमातून, या आपल्या युट्यूब परिवाराच्या माध्यमातून ते मला हा प्रश्न विचारत असतात, त्यांच्यासाठी मी थोडंसं आपण जास्त क्लिअर करून सांगते. मित्रांनो, मेन मुद्दा आहे तो म्हणजे आपला संच मान्यतेचा. मित्रांनो, संच मान्यतेचं अपडेट काय आणि येत्या काळामध्ये पोर्टल भरती करत असताना वेगवेगळ्या ज्या काही आपण मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे कोणत्या मागण्या होणं गरजेचं आहे आणि जे टीईटी झालेली आहे 2025 त्याच्यामधला गोल आहे, त्याच्यामध्ये जे काही उमेदवारांनी स्कॅम केलेला आहे त्यांचं काय. कारण बऱ्याच वेळा मला असा प्रश्न विचारला जातो, मॅडम तुम्ही तो मुद्दा घेतला होता अचानक तो का सोडला, त्याच्यावरती सुद्धा आपण बोलूया आणि कशा पद्धतीने त्यांचा कार्यक्रम होणार आहे तेही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर मित्रांनो, जो आता संच मान्यतेचा आहे, संच मान्यतेचा निकाल लावण्यात यावा याच्यासाठी वकील आहे ते त्यांनी प्रिस्थिती दिलेली आहे कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये, परंतु अजून ती ऐकून घेतली नाहीये. परंतु आता जरा थोडासा त्याला अजून वेळ लागू शकतो अशी शंका निर्माण झाली. त्याचं कारण असं आहे की आता पुन्हा नवीन कोर्ट, नवीन जज म्हणजे पुन्हा ती पूर्णता केस आहे ती ऐकून घेतली जाईल. कारण पहिल्यांदा याच्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचं असं स्टेटस होतं 15/2024 काळा संच मान्यताची जी रद्द करण्यात यावी यासाठी जेव्हा सुनावणी झाली त्याच्यामध्ये जवळपास 67 केसेस क्लब करण्यात आल्या होत्या, त्यामुळे त्याच्यावरती व्यवस्थित न्याय मिळेल की नाही अशी वकिलांना साशंकता होती, म्हणून त्यांनी आता ती केस आहे ती कोल्हापूर जे नवीन उच्च न्यायालय झालेलं आहे तिथं मात्र ती आता म्हणजे वर्ग करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर आता त्याला वेळ होऊ शकतो. परंतु काळजी नका करू, कुठे संच मान्यता होणार आहे, सध्या गावच्या गावं पुराखाली जातात आहे, त्यामुळे शाळा तर सध्या बंदच आहेत, त्यामुळे सध्या तर सर्व जे आहे ठप्प झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला वेळ मिळणार आहे. संच मान्यता जी रद्द होईल आणि त्याच्यानुसार पदभरती होईल, नाही झाली तरी सुद्धा 100% पदभरतीसाठी आपण लढत आहोत. नुकताच मी शॉर्ट सुद्धा चॅनलवर टाकलेला आहे, तो जर बघून घेतला तर याच्यावरचं तुमचं पूर्णतः जे शंका समाधान होणार आहे. आता 2025च्या भरतीमध्ये संधी कुणाला आणि कशा पद्धतीने. मित्रांनो, टेट 2025ची शिक्षक भरती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणाला संधी मिळेल, ज्यांचं एनसीएल काढलेलं नव्हतं, ज्यांचं टोकन होतं, ज्यांनी अप्लाय केलं नव्हतं त्यांना संधी मिळेल का. त्याचबरोबर रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांचे टीईटी सीटीटी बद्दलचे वेगवेगळे नियम आहेत त्यांना संधी मिळेल का, असे बरेच कन्फ्युजन सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे, म्हणून तुमच्यासाठी त्याच्यावरती एकदा प्रकाश टाकावासा वाटतो. एनसीएल बद्दल किंवा जे काही समांतर आरक्षण आहे त्याच्यामध्ये भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, बरेच सगळे समांतर एकत्रच मी सर्वांच्या बाबत बोलते, ज्याचा तुम्ही लाभ घेत आहात. त्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा पोर्टलला रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे तोपर्यंतची डेट ही ग्राह्य धरली जाणार आहे. याच्या संदर्भात आपण मंत्रालयातून फॉलोअप घेतलेला आहे, तेव्हा आपल्याला असं सांगितलं आहे, परंतु परिपत्रक त्याच्यावर जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत माझा तर विश्वास नाहीये, त्यामुळे फक्त मी तुम्हाला सांगण्याचा, दिलासा देण्याचा याच्या माध्यमातून प्रयत्न करते. नोटिफिकेशनच्या याच्या संदर्भातलं काय, तर मित्रांनो जे उमेदवार आहेत ते एज बारच्या बॉर्डर लाईन वरती आहेत आणि ज्यांनी पोर्टलवरती फॉर्म भरत असताना ज्यांचं एज जसं की जनरल कॅटेगरी असेल तर 38 आणि रिझर्व्ह कॅटेगरी असेल तर 43
याच्या मध्ये होतं आणि नंतर पोर्टल आता परीक्षा झाली, परंतु अजून भरती व्हायला वेळच लागणार आहे. आपण पाहिलेलं आहे 8 वर्ष लागतात, 5 वर्ष लागतात, तरी काय होत नाही. पण 2025च्या भरतीला सुद्धा 2 वर्ष तर कमीत कमी जातीलच पूर्ण भरती कंप्लीट व्हायला. आणि त्याचमुळे मित्रांनो सध्या नोटिफिकेशन चेंज ग्राह्य धरलं जाणार आहे. की तुम्हाला मी इंटरनलची बातमी सांगते, सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा. परंतु तरी सुद्धा याच्यावरती जोपर्यंत परिपत्रक निघत नाही तोपर्यंत माझाही विश्वास नाही आणि याच्यासाठी आयुक्तांना लवकरच आपण भेटणार आहोत. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो तुम्ही लाईक करायचं आहे. त्याचबरोबर सध्या टीईटी आणि सीटीटी याच्या संदर्भातले सुद्धा वेगवेगळे सध्या आपण पाहतो की शासनाने सुद्धा वेगवेगळी जीआर काढलेली आहे. टीईटी कंपल्सरी केलेली आहे 2013 पूर्वीच्या शिक्षकांना सुद्धा. आणि मात्र मुख्यमंत्री आहेत किंवा शिक्षण मंत्री आहेत त्यांना बरेच जे शिक्षक संघटना आहेत जे ऑलरेडी शिक्षकांसाठी काम करतात, कारण जवळपास 3 लाख उमेदवार आहेत, ते बेरोजगार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे भेटत आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की 2013 पूर्वीच्या शिक्षकांना मात्र आम्ही याच्यातून संरक्षण देणार आहे. परंतु 2027 पर्यंत जर हे जे शिक्षक आहेत 2013 नंतरचे त्यांनी ज्याही कोणी तुम्ही तुमच्या वर्गावरती काम करत असेल त्यांनी मात्र टीईटी आयदर सीटीटी हे दोन्ही इक्विव्हॅलंट आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये. पेपर 1 पेपर 2 त्यांची जी काही पात्रता आहे ती सध्या सेम आहे. किंवा याच्यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवून चॅनलवरती टाकेल, सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करा, कारण खूप सारं कन्फ्युजन याचमुळे वाढतंय. त्यामुळे तुम्ही परीक्षा द्या आणि पास व्हा, एकच आहे, गुणवत्तेला पर्याय नाही. असं असताना सुद्धा सध्या बरेच बघा रिझर्व्ह कॅटेगरीसाठी सुद्धा उच्च न्यायालयाचे सुद्धा काही मार्गदर्शक सूचना सुद्धा येत आहेत शिक्षक भरती संदर्भात. स्पेशली त्याच्यामध्ये वयामध्ये सवलत घेतली असती, फीजमध्ये सवलत घेतली असती तर टीईटीचा तुम्ही नंतर लाभ घेणार आहात का, किंवा तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये जाणार आहात का. मित्रांनो एक लक्षात घ्या, कोणत्याही रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना खुल्या वर्गातून नोकरी घेण्यासाठी कोणालाही रोखता येणार नाही. हे प्रथमतः पहिला नियम आहे. त्याच्यामध्ये सब नियम वेगवेगळे बनतात. मग त्याच्यामध्ये एखाद्याने याचा लाभ घेतला असेल तर त्याचा लाभ घेता येणार नाही असं असेल का, तर त्याच्यानुसार वेळेनुसार परिस्थितीनुसार ते जरी बदलत असलं तरी सुद्धा रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना जर ते हायर कॅटेगरीचं मेरिट क्रॅक करत असेल तर मात्र तिथं त्यांना संधी मिळणार आहे. मित्रांनो एवढं सगळं चालत असताना पोर्टलवरती आता रजिस्ट्रेशन सुरू होईल. ऑक्टोबर एंडिंग पर्यंत किंवा नोव्हेंबर पर्यंत पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू होतंय. परंतु तुमच्या सर्वांचा जो मनातला आणि जो कळीचा प्रश्न आहे तो म्हणजे पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होत असताना जे सेल्फ सर्टिफाय करत असताना कागदपत्र कोणती लागतील. तर मित्रांनो त्याच्या संदर्भातील चॅनलवरती व्हिडिओ मी टाकेन बोललो होतं, पण सॉरी टू से वेळच नाही मिळाला, पण नक्की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तो चॅनलवरती पाहायला दिसेल. तुमची सगळी डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी ठेवायची आहेत, परंतु त्याच्या अगोदर जागा जास्त यायला हव्यात याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला सर्वांचं सहकार्य आहेच अशीच अपेक्षा आहे. बरेच तुम्ही बांधव आहात, कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते मात्र या व्हिडिओमध्ये नक्की लिहा आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर, कारण ऑथेंटिक माहिती देण्याचा आपण याच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. बऱ्याच अफवा पसरतात आहे शिक्षक भरती संदर्भातल्या असतील ह्याच्या माध्यमातला. तुम्ही मला विचारत आहात की मॅडम ही खरी आहे का, म्हणून मला खरी गोष्ट जी ऍक्च्युअली ज्याच्यावरती काम चालू आहे ती तुम्हाला सांगणं तितकंच गरजेचं वाटतं. आणि आता सर्वात महत्वाचं, पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू होऊन 100% शिक्षक भरती करून पोर्टलवरती प्रतीक्षा यादी लावण्यात यावी आणि एकाच टप्प्यामध्ये स्तरांमध्ये भरती व्हावी ही मागणी आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून शिव युनिटी, ज्याच्यामध्ये नावामध्येच युनिटी आहे, ती ऑलरेडी केलेली आहे. त्याच्यावरती मंत्रालयात चर्चा झालेली आहे, आयुक्त साहेबांकडे तो मेल गेलेला आहे, पत्रक गेलेलं आहे. ट्विटरवरती बालुशा माने म्हणून सर्च करा, मी तिथे टाकलंय की नाही बघते, नाही तर ते सुद्धा मी तुम्हाला लवकरच टाकेन. पण तुम्ही सध्या थांबले, कारण एकदा मला आयुक्तांना सेम त्यांच्याकडून सुद्धा हे वधून घ्यायचंय जे मला मंत्रालयातून कमिटमेंट मिळालेली आहे. तर बऱ्याच गोष्टीवरती सध्या मी बोलत नाहीये, परंतु ऑथेंटिक माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करते. जे जास्त टेन्शनमध्ये आहेत त्यांना दिलासा देण्याचा नक्की प्रयत्न करते. आणि हो, संधीमध्ये अजून एक राहिले की ती बीएससी ऍग्रिकल्चर असेल किंवा सायन्सच्या बऱ्याच टीम आहेत, त्यांना गणित विज्ञान एकत्र विषय शिकवायला येत नाही, त्यामुळे त्यांच्यावरती गुणवत्ता असूनही नुकसान होताना आपल्याला पाहायला भेटते. तर मित्रांनो तुम्हाला त्याच्यातून सध्या शिक्षक भरतीचे जे नियम बनत आहेत त्याच्यामधून मात्र तुम्हाला नक्की येत्या काळामध्ये दोन्ही विषयासाठी तुमची पात्रता ग्राह्य धरली जाईल. आणि एससीआरटीचा सुद्धा बीएससी ऍग्रिकल्चरच्या संदर्भातला अहवाल आहे आणि बाकीच्या विषयांसाठी सुद्धा जे काही कन्फ्युजन आहे ते दूर केलं जाईल, कारण त्याच्या संदर्भात 2-3 मीटिंग्स आहेत त्या प्रस्तावित आहेत वेगवेगळ्या विभागाशी आणि त्याच्यानुसार जे काही अपडेट येईल ते तुम्हाला या चॅनलवरती मिळतच राहील. बरेच प्रश्न मी तुमचा कव्हर केलेला आहे आणि बाकीचा प्रश्न होतो की मॅडम जागा किती येतील, आणि मला बरेच मेसेजेस येतात टेलिग्रामद्वारे, व्हॉट्सअपद्वारे आणि जनरली मेलद्वारे की मॅडम मला 167 मार्क्स आहेत, कोण म्हणतं मला मॅडम 137 आहेत, कोण म्हणतं मला 96 आहेत, कोण म्हणतं
म्हणतं मला 18 आहेत, माझा नंबर लागेल का? तर मित्रांनो अर्थातच हा एक म्हणजे यक्ष प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर म्हणजे मी कितीही म्हटलं की तुमचा नंबर लागावा यासाठी मी प्रयत्न करते. विश्वास ठेवा, आपण लढतोय आणि आपण लढू. त्यामुळे तुम्ही हा नका विचार करू की बाबा माझा नंबर नाही लागला तर काय. सध्या प्रवाहावर चालत राहा. जर कंत्राटी शिक्षक भरती निघाली असेल तर तिथं नक्की तुम्ही जॉईन करा, कारण सध्या ती काळाची गरज आहे. शिक्षक नाहीयेत त्यामुळे कितीतर शाळांना आजही टाळे लागतात आहे आणि झेडपीचे जे बांधव आहेत ते शांत बसत नाहीयेत. पालक आहेत विद्यार्थ्यांचे, ते शांत बसत नाहीयेत. म्हणून सध्या कंत्राटी शिक्षक भरती हाच पर्याय आहे. येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच मुद्द्यांवरती जरी आपल्याला लक्ष देणं गरजेचं असलं तरी सुद्धा पोर्टल भरती व्यवस्थित आणि लवकरात लवकर 1 वर्षात कंप्लीट व्हावी याच्यासाठी रोडमॅप आपण शासनाला मागणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला येत्या काळामध्ये आपल्याला सहकार्य करायचं आहे आणि तुम्ही करालच अशी अपेक्षा आहे, कारण जगाच्या पाठीवरची एकमेव भरती म्हणजे महाराष्ट्र राज्यातली शिक्षक भरती आणि त्याच्यानुसार होणारं एक्सप्लॉयटेशन ते म्हणजे शिक्षण सेवकांचं. अगदी म्हणजे वेठ बिगारी करणाऱ्या उमेदवारांना सुद्धा जास्त पगार पडतो, त्याच्यापेक्षा कमी एवढं उच्च शिक्षित झाणाऱ्या उमेदवारांना पडतो. हे दुर्दैव आहे. आणि ते चालू असताना सध्या पीएचडी धारक, सेटनेट धारक सुद्धा स्टेट परीक्षा देतात आणि त्यांची मागणी होती की सध्या प्राध्यापक भरती याच्या संदर्भात करतात यावी. तर मित्रांनो ते शक्य नाही, परंतु त्यांना एक पगार वाढ भेटते जेव्हा ते पोर्टलद्वारे शिक्षक होतात. शिक्षण सेवा कंप्लीट पूर्ण होतं. ज्यांचं सेटनेट झालेलं असतं, पीएचडी झालं असतं, व्यवस्थित फॉलोअप घ्यायचा आहे. अगदी EIO पासून विस्तार अधिकारी पासून अर्थातच आयुक्त कार्यालयातून मंत्रालयाकडून तर तुमचं एक पेमेंट आहे ते तुम्हाला वाढून भेटतं. त्याच्या संदर्भाचा नुकताच GR सुद्धा प्रकाशित झाला होता. सो पाहूयात आता याच्याबद्दल अजून काय कोणकोणत्या मुद्दे आहेत, कोणकोणते मुद्दे लागणार आहेत. याच्यातूनही एखादा प्रश्न राहिला असेल, सुटला असेल तर मित्रांनो नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा. प्रामाणिकपणे न्याय देण्याचा तुम्हाला प्रयत्न आपण करतोच आहे आणि आपण करतच राहू. सो अशाच महत्त्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्ट. तुम्ही सोबत आहात म्हणूनच लढण्याची जिद्द आहे आणि कोणत्याही आपणवरती विश्वास ठेवू नका. आपण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन घेऊन येतोय. आता राहिली ती म्हणजे अल्पसंख्याक शाळांवरची भरती आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती. मित्रांनो अल्पसंख्याक शाळांवरती 80% पदभरती करण्यात यावी असं शालेय शिक्षण विभागानं जरी सांगितलं असलं तरी सुद्धा त्याची इम्प्लिमेंटेशन होत नाहीये. त्याच्यामध्ये जी काही पदोन्नती होते ती सुद्धा करण्याचं सध्या थांबवण्यात आलेलं आहे. त्याच्यासाठी बऱ्याच संघटना लढतात आहे आणि मित्रांनो तिथं जर तुम्हाला नोकरी लागत असेल तर मात्र तिथं तुम्ही नोकरी करा, कारण त्याला ना TET लागतंय, ना CTET लागतंय, ना टॅट लागतंय, म्हणजे टेट लागते जी तुम्ही 2025, 2022, 2017 दिलेली आहे. कारण ती फक्त सुवर्ण संधी आहे. सध्या तरी त्यांना हे लागत नाही. येणाऱ्या काळामध्ये ते लागायला हवं. ती सुद्धा भरती पोर्टलद्वारे करण्यात यावी यासाठी मंत्रालयात जेव्हा मी फॉलोअप घेत होते तेव्हा तिथं मला डायरेक्ट सांगितलेलं आहे की ती ऑटोनॉमस बॉडी आहे, तिथं पोर्टल हे बंधनकारक शासनाला करता येत नाही, कारण ते त्यांचे स्वतःचे हक्क आहेत संविधानानं दिलेले. रिलिजियस मायनॉरिटी आणि भाषिक मायनॉरिटीच्या संदर्भातले लँग्वेज मायनॉरिटी. त्याचमुळे मित्रांनो ती जर तुम्हाला कुठेही अशी संधी मिळत असली तर ती मात्र संधी सोडू नका, कारण ती सुवर्ण संधी असेल जी तुम्हाला एकदम म्हणजे हे न करता DED, BEd, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असलं तरी सुद्धा तुम्हाला डायरेक्ट शिक्षक बनवू शकते. पाहूयात तिथली सुद्धा 100% पदभरती होणं गरजेचं आहे. मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी स्टे कनेक्टेड आणि कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवण्यापूर्वी स्वतःचे सतत विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि डोळे उघडे ठेवून पहा. स्वतः फॉलोअप घ्या, नक्कीच तुम्हाला माहिती मिळत आहे. थँक्स फॉर वॉचिंग. 20